हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? मुलांनो, माझे नाव आहे सौ बीनाज शेख. आपल्या शाळेचे नाव आहे शिक्षणरत्न प्रदीप दत्तात्रय सामंत विद्यालय आणि आपल्या मुख्याध्यापिका आहेत सौ विद्युत सामंत मॅडम. मुलांनो, आजच्या या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये मी सर्वांचे स्वागत करते. आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास 2. आणि मुलांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत त्या घटकाचे नाव आहे संपन्न शिवकाल भाग 2. मुलांनो, संपन्न शिवकाल भाग 1 यामध्ये आपण शिवकालीन गड व किल्ले याबद्दल माहिती पाहिली. आता आज आपण संपन्न शिवकाल भाग 2 यामध्ये शिवकालीन शस्त्रे याबद्दल माहिती पाहणार आहोत. मुलांनो, आजच्या आपल्या घटकाचे नाव आहे संपन्न शिवकाल. यामध्ये आपण शिवकालीन गड व किल्ले यांची माहिती पाहिली. आता आपण पाहणार आहोत शिवकालीन शस्त्रे. मुलांनो, शिवकाळाला संपन्न असे म्हटले आहे. आपण शिवकालीन गड व किल्ल्यांची माहिती पाहिली. आता आपण पाहूया शिवकालीन शस्त्रे म्हणजेच शिवरायांच्या काळामध्ये लढाईसाठी कोणकोणती शस्त्रे हत्यारे वापरली जात होती त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शस्त्रांचे महत्त्व हे असामान्य होते. प्रत्येक लढाईच्या वेळेस विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला जात असे. मुलांनो, बघा, तुम्हाला चित्रात दिसत आहे ना, ही सर्व शस्त्रे शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी जेव्हा ते गेले होते त्यावेळेस त्यांनी या शस्त्रांचा वापर केला होता. आता या शस्त्रांची नावे काय आहेत, त्यांचे वैशिष्ट्ये काय आहे, त्यांचा उपयोग काय आणि त्याबरोबर इतरही अनेक शस्त्रे यांचा आपण आता अभ्यास करूया. बघा मुलांनो, हे दिसत आहे चित्रात, ही आहे तलवार आणि ढाल. मुलांनो, शिवाजी महाराजांची तलवार होती त्या तलवारीला भवानी तलवार असे म्हणतात. तलवार हे समोरासमोरील लढाईत वापरायचे सर्वात प्रसिद्ध शस्त्र आहे. ते राजघराण्यातील लोकांचे भूषण आहे. शिवाजी महाराजांचे हे प्रमुख हत्यार होते. आणि दुसऱ्या चित्राचे दिसत आहे की नाही, हे आहे ढाल. ढाल हे धारदार शस्त्रांचा अंगावर झालेला वार झेलता यावा, शरीरात जखम होऊ नये म्हणून वापरण्यात येत असणारे एक बचावात्मक साधन आहे. आणि यास मागील बाजूने पकडण्यासाठी सोय केलेली असते. उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात ढाल अशा प्रकारे हातात धरून लढाईच्या वेळेस एखादा राजा किंवा सैनिक या शस्त्रांचा वापर करत असतो. आणि अशाच प्रकारे ढाल व तलवार यांचा वापर करून पूर्वीच्या काळी अनेक लढाया लढल्या गेल्या होत्या. आणि मुलांनो, ही जी तलवार तुम्हाला चित्रात दिसते ना, ही सर्व प्रांतातल्या राजांची तलवार किंवा ढाल ही एकसारखी नसते, तर त्यामध्ये विविधता असते. शिवाजी महाराजांची तलवार व ढाल, मुघलांची तलवार व ढाल, राजपूत राजे यांची तलवार व ढाल, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. त्यांचा आकार, त्यांची रचना, त्यामध्ये जे धातू वापरले जातात त्यामध्ये देखील थोडाफार फरक असतो. कासवाची जी पाठ असते ना मुलांनो, त्या पाठीसारखीच बघा या ढालीची रचना केलेली आहे. आणि मुलांनो, या तलवारीवर बऱ्याच वेळेला विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले असते. जसे आपण साडीवर, आपल्या कपड्यांवर, ड्रेसवर, भांड्यांवर आपण नक्षीकाम पाहतो की नाही, तसेच या जुन्या काळातील तलवारींवर देखील विविध प्रकारचे. मुलांनो, चित्रात तुम्हाला एक तलवार दिसत आहे बघा, या तलवारीवर बऱ्याच वेळेला नक्षीकाम केलेले असते. मुघलांची तलवार वेगळी असते, त्या तलवारींवर नक्षीकाम वेगळे असते. राजपूत राजांची तलवार असते, महाराष्ट्रातील राजांची तलवार असते, पेशव्यांची तलवार आहे. या सर्व तलवारींवर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले असते. जसे आपल्या साड्यांवर, ड्रेसवर, वस्तूंवर, भांड्यांवर आपण नक्षीकाम पाहतो की नाही, तसेच या विविध प्रांतातील राजांच्या तलवारीवर देखील विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले असते. आणि यावरूनच तो राजा कोणत्या प्रांतातील आहे हे आपल्याला ओळखण्यास मदत होते. आता मुलांनो, चित्रात जे शस्त्र दिसत आहे हे आहे कट्यार आणि खंजीर. जवळ आलेल्या शत्रूस ठार मारण्यासाठी किंवा हातघाईच्या लढाईत या कट्यारींचा किंवा खंजीरचा वापर केला जातो. आता बघा मुलांनो, हे आहे बिचवा. बिचवा हे मराठा शस्त्र असून ते दुधारी आहे. दुधारी म्हणजे काय, तर दोन्ही बाजूंनी धार असलेले.
आणि कमी लांबीचे पाते असलेले हे शस्त्र आहे. ही या शस्त्राची वैशिष्ट्ये आहेत की ते दुधारी शस्त्र आहे, मराठा शस्त्र आहे आणि ते कमी लांबीचे पाते असलेले आहे. हे या शस्त्राचे वैशिष्ट्य आहे. अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवरायांनी याच बिचव्याचा वापर केला होता. त्यानंतर मुलांनो, तुम्हाला बाजूला दिसत आहे ना, हे आहे चिलखत. जसे आपण पावसापासून आपले रक्षण करण्यासाठी रेनकोट वापरतो, जेव्हा आपण स्कूटर किंवा स्कूटी यावरून जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपण आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरतो. तसंच एखादा राजा किंवा सैनिक जेव्हा लढाईला जात असतो तेव्हा शत्रूपासून आपला बचाव करण्यासाठी, आपल्या शरीराला मार लागू नये म्हणून स्वतःच्या शरीराच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचे चिलखत त्या काळात वापरले जात असत. या चिलखतामध्ये देखील अनेक प्रकार असतात. आता हे चित्रात दिसत आहे, हे आहे जाळीचे चिलखत. आणि या चित्रात जे तुम्हाला चिलखत दिसत आहे हे देखील थोडेसे वेगळ्या प्रकारचे चिलखत आहे. आणि बाजूला तुम्हाला जी टोपी दिसत आहे, जसं आपला हेल्मेट कसा असतो तशीच ही एक प्रकारची टोपी आहे. हिला जिरेटोप असे म्हणतात. लढाईच्या वेळेला सैनिक किंवा राजा अशा प्रकारचे जिरेटोप आणि चिलखत घालून लढाईसाठी जातात, त्यामुळे त्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. बघा मुलांना, चित्रात दिसतंय हे देखील जिरेटोप आहे. प्रत्येक राजाचे, प्रत्येक प्रांतातील राजांचे जिरेटोप यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. आणि आपल्या डोक्याच्या, आपल्या मेंदूच्या संरक्षणासाठी, आपल्या डोक्याला मार लागू नये, इजा होऊ नये म्हणून लढाईच्या वेळेला अशा प्रकारे काळजी घेऊन विविध प्रकारच्या जिरेटोपचा वापर त्या काळामध्ये केला जात असे. आता मुलांनो, तुम्हाला चित्रात दिसत आहेत ते आहे अफजल खान व शिवाजी महाराज. प्रतापगडाच्या पायथ्यापाशी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट ठरली होती. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने अफजल खानाचा वध केला होता. आणि त्यावेळेस त्यांच्या हातात जे शस्त्र होते त्याला वाघनखे असे म्हणतात. वाघनखे म्हणजेच वाघाच्या नखासारखे असलेले शस्त्र. मुलांनो, जसं आपण हातामध्ये अंगठी घालतो, बोटांमध्ये अंगठी घालतो, हातामध्ये घड्याळ घालतो, त्याचप्रमाणे आपल्या हातांमध्ये हे वाघनख अडकवून शत्रूचा सामना केला जातो. बघा मुलांना, चित्रात तुम्हाला दिसत आहे हे आहे वाघनख. हे हातामध्ये अशा प्रकारे अडकवून सैनिक किंवा एखादा राजा काय करत असतात तर आपल्या शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करत असतात. मुठीत लपवण्याजोगे असे हे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंजावरील नखांप्रमाणेच पोलादाची तीक्ष्ण नखे असतात. याचा उपयोग प्रामुख्याने लक्ष्यावर म्हणजेच काय तर आपल्या शत्रूवर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर मुलांनो, हे दिसत आहे धनुष्यबाण आणि भाला. हे तर आपण टीव्हीमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये, पौराणिक, ऐतिहासिक सिरियल्समध्ये, कार्यक्रमामध्ये आपण धनुष्यबाण आणि भाला यांचा वापर केलेला आपण पाहिलेला आहे. लढाईच्या वेळेस जेव्हा अंबारीवर बसून एखादा राजा लढत असतो त्यावेळेस धनुष्यबाणांचा वापर केला जातो. आणि भाला, एका हातात ढाल, एका हातात भाला असे देखील लढाईच्या वेळेस शस्त्र वापरून लढाई लढली जात असे. त्याचप्रमाणे मुलांनो, हे आहे गुर्ज. हे देखील एक प्रकारचे हत्यार आहे. या हत्याराचा देखील पूर्वीच्या काळी वापर केला जात असे. आता मुलांना, तुम्हाला जे चित्रात दिसत आहे याला म्हणतात दांडपट्टा. म्हणजे तलवारीसारखेच हे एक साधन आहे, परंतु याचा आकार तलवारीपेक्षा थोडा लहान असतो. प्रत्येक दांडपट्ट्याला जे हँडल आहे ते पण बघा, हातात धरण्याची जी मूठ आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. अशा प्रकारे विविध प्रकारच्या शस्त्रांमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. तर मुलांनो, अशा प्रकारची विविध शस्त्रे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरली जात होती. आणि गनिमी कावा पद्धतीने शिवाजी महाराजांनी अनेक लढायांमध्ये शत्रूशी सामना केला आणि त्यांनी विजय मिळवला. मुलांनो, आपला महाराष्ट्र हा डोंगराळ भाग आहे आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक भागांचा अभ्यास करूनच शिवाजी महाराजांनी लढाईसाठी जी पद्धत निवडली होती तिला गनिमी कावा पद्धत असे म्हणतात. गनिमी कावा पद्धत म्हणजे काय तर
डोंगराळ भागात लपून छपून लढाई करणे आणि शत्रू दिसतात वाऱ्याच्या वेगाने पसार होणे याला म्हणतात गनिमी कावा पद्धत। आणि या गनिमी कावा पद्धतीने शत्रूबरोबर सामना करत असताना अशा प्रकारच्या विविध शस्त्रांचा शिवाजी महाराज व इतर राजे व सैनिक वापर करत असत। तर मुलांनो, आजच्या आपल्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संपन्न शिवकाल भाग 2 यामध्ये शिवकालीन शस्त्रे याबद्दल माहिती पाहिली। आता मुलांनो, संपन्न शिवकाल भाग 3 यामध्ये आपण पुढील माहिती पुढच्या भागात पाहूया। धन्यवाद।